तुमच्या करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही, आपल्या कोणाचं करायचं. खाली बसताना थोडस मागे सगळे खाली बसत साहेब इथंच बोलवा. लोक अरे बाकीच्याच काय पडून ना अरे खाली बसा, बसा खाली, खाली बसा, खाली बसा. मागे सारखं नाही खाली बसा बरं. शांत पोलिसांनी आम्हाला ते समजा सांगितलं. पोलिसांनी फोन केला, माझ्या बहिणीचा फोन आला होता, पोलिसांनी फोन उचलला. पोलिसांनी फोन उचलल्यावर सांगितलं तोपर्यंत वडवणी पोलिसांमार्फत वडिलांना पण माझा फोन आला होता. जसं कळालं तसं आम्ही निघालो तिकडे. 3-3:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो फलटणला. तर तोपर्यंत यांनी ऑलरेडी आम्हाला काही कल्पना न देता हॉटेलमधून बॉडी ऑलरेडी हॉस्पिटलला नेली होती पोस्टमॉर्टम रूममध्ये. आम्हाला याबद्दल काही कल्पना नंतर आम्ही पाहिलं, आम्हाला बॉडी अगोदर दाखवली गेली. मग मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना रिक्वेस्ट केली तुमची ऑटोपसीसाठी जाऊन शकतो प्रेझेंट, आणि इन्क्वेस्ट पण बाकी होता पंचनामानंतर. मग मी तिथे गेलो आणि होता. तर त्यावेळी सुरुवातीला त्यांनी पाहिलं जनरल इन्फॉर्मेशन लिहित होते. तर मला हातावरती नोट दिसली. जसं मला तिथे साईड नोट दिसली तसं मी त्यांना सांगितलं की याच्या ऑटोपसीसाठी आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट लागेल. तर तोपर्यंत आम्ही इथे करणार. व्हिडिओ घेतला त्यांनी, पूर्ण व्हिडिओ घेतला. व्हिडिओ साक्षामध्ये त्यांनी सबमिट केला तो व्हिडिओ आमच्याकडे. मी त्यांना म्हणत होतो, मी त्यांना तसं मी ते पाहिलं, मी त्यांना म्हटलं की मला याचा फोटो हवा आहे. तर ते बोलले की तुम्ही असा फोटो घेऊ शकत नाही म्हणून, आणि मला अडवलं गेलं. मला धरलं, माझा फोन काढून घेतला त्यांनी हातातून. तसं झाल्यावर मला बोलले की तुम्ही करू शकत नाही. पण मग मी तसं केल्यानंतर मग मी रिक्वेस्ट केली की मला फॉरेन्सिक एक्सपर्ट करूनच याची ऑटोप्सीचा रिपोर्ट हवा आहे. तर मग तेव्हा आम्ही तिथे गेलो. तर तिथे धुमाळ तिथले मेडिकल सुपरिटेंडंट आहेत, ते तिथे प्रेझेंट नव्हते. आम्ही तिथे 3 वाजता पोहोचलो. त्यांना वारंवार फोन करत होतो आम्ही, कारण त्यांच्या परवानगीशिवाय तो अर्ज पुढे जात होता रेफरलसाठी. आम्ही वारंवार फोन करून त्यांनी त्याचा काहीच रिस्पॉन्स केला. शेवटी पोलिसांनी त्यांची गाडी 5 वाजता 5:30 वाजता त्यांना बोलवलं. आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं कुठल्याच गोष्टीत कोऑपरेट केलं नाही. एकदम असं गांभीर्य त्यांना घटनेचं काहीच नव्हतं. एकदम नॉर्मल त्यांच्यासाठी घडले असं ते रिॲक्ट करत होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय आहे मी बोलतो आणि सांगतो, आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट इथे येणार नाही, तुम्हाला साताऱ्याला घेऊन जावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांना अर्ज लिहा. पोलिसांना अर्ज मी लिहिला, आणि मी स्वतःची सुसाईड नोट फर्स्ट टाइम पाहिल्यामुळे मी फिर्यादी बनून पोलिसांनी मला सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनला घेऊन गेले FIR रजिस्टर करण्यासाठी. मग मी, माझे वडील आणि आत्ते भाऊ माझे, आम्ही तिथे FIR रजिस्टर करत होतो. तर त्यांनी आम्हाला तिथे जवळपास 2 तास टाईमपास केला. सुरुवातीला होईल, हळूहळू सुरू होईल म्हणून. हां नाही, शहर पोलीस ठाण्यामध्ये, फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये 8 पर्यंत असाच टाईमपास झाला. मग 8 वाजता त्यांनी आम्हाला कळवलं की तो जो अर्ज द्यायचा होता तो पोलिसांना धुमाळांनाच द्यायचा होता. मग मी स्वतः परत तिथे अर्ज लिहून माझ्या आत्या भावांना परत हॉस्पिटलमध्ये पाठवलं, आणि तो धुमाळांना अर्ज दिला. मग तो अर्ज, त्या अर्जामध्ये मी असं मेन्शन केलं की इथे जे फलटणला आहे, उपजिल्हा रुग्णालयाला जे आहेत ऑटोप्सीचं करण्यासाठी तिथे फक्त प्रीन MBBS डॉक्टर होते. फॉरेन्सिक एक्सपर्ट तिथे कोणी अवेलेबल नव्हतं. मग आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट करूनच त्याची ऑटोप्सीचा रिपोर्ट हवा आहे अशी मी त्यांनी पत्रात मागणी केली होती. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला साताऱ्याला तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं होतं.
मग मी तसं मागणी केल्यानंतर मग ते बोलले की तुम्ही बॉडीला घेऊन पुढे जा. मी त्यांना विचारलं की मी स्वतः डॉक्टर आहे, मला तिथे पण साताऱ्याला प्रेझेंट राहायचं. मग आम्ही त्यासाठी तिथं बोललो होतो पोलिसांना की लवकरात लवकर FIR तुम्ही दाखल करा. तर त्यांनी मला 2:30 वाजवले तिथे, होईल म्हणून 8-10 वेळा करेक्शन देत गेले. पहिले PSI चेक केलं, मग PI ने, मग ACP ने, मग DYSP, जसं ते येतील परत करेक्शन काढत गेले. आणि 2:30 वाजवले त्यांनी. फक्त सकाळी 6 ते 2:30 पर्यंत फक्त FIR दाखल केला. आणि 9:30 वाजता ऑलरेडी बॉडी घेऊन पुढे गेलेले होते. मला तिथे ऑटोप्सीला नाही जाता झालं. 9:30ला तिथे 10:30 वाजता साताऱ्याला पोहोचले. 3 वाजेपर्यंत बॉडी तिथे पडून होती. त्यांनी ऑटोप्सी केली नाही 3 वाजेपर्यंत. आणि मग शेवटी ऑटोप्सी झाली आणि हे सगळं काय नंतर. आणि त्याचा फोटो त्यांना आम्ही नंतर काढायला लावला. आणि मीडियामध्ये गेला समजा तो नंतर. आणि आधी पण सर तिने खूप वारंवार त्याची तक्रार केलेली आहे. तिने पत्रामध्ये मेन्शन केलेले पोलिसांची सगळे नावे, कोणाचा तिच्यावर आहे अत्याचार होतो, कोण तिला मानसिक त्रास देतो वगैरे, हे सर्व काही मेन्शन केलेलं तिने. 19 जूनला तिने पहिली तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये तिने सरळ मेन्शन केलेली सगळ्या पोलिसांची नावं की या लोकांचा मला त्रास होतोय. नंतर 19 जूनला जी तिने तक्रार दिली त्याच विरोधात महाडिकने 17 जुलैला रिटर्न तिच्या विरोधात तक्रार दिली की हीच काम बरोबर करत नाहीये असं म्हणून. मग CS ला पत्र देऊन याच्या विरोधात कंप्लेंट केली आणि CS ने हिच्या विरोधात चौकशी काढली. मग चौकशीचा खुलासा दिला तिने. तर चौकशीचा जो खुलासा दिला त्यामध्ये तिने सुरुवातच अशी मेन्शन केली. चौकशीचा खुलासा तिने दिला जुलैमध्ये, पण तिने घटना तिच्या सुरुवातीच्या तिने सगळं प्रामाणिक काम केल्यामुळे तिला सगळं माहित होत्या. हो, तर त्या घटनेमध्ये तिने सर्व काही मेन्शन केलंय की मला तिला रात्री 12 वाजता बोलवलं जायचं आरोपींना चेक करण्यासाठी किंवा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी. आणि फेक फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करायला लावत होते ते. त्यामुळे तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता आणि तिला खूप टॉर्चर होतं तिला. त्यावर त्यांनी नोट्स मध्ये मेन्शन पण असं केलंय की मला फेब्रुवारी पासून हा वारंवार त्रास होतोय. या त्रासाला जर मी कंटाळून उद्या काही बरं वाईट केलं तरी आज फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील म्हणून. मग पोलीस जे म्हणतायत की फक्त तिच्या हातावरच सुसाईड नोट लिहिली आहे तेच विचार करून आम्ही चौकशी करू. जे तिने पत्रामध्ये लिहिली त्याची चौकशी झाली, आम्ही बोलणार नाही या विषयावर, चौकशी करणार नाही असं म्हणतायत. तर मग ते 6 महिन्यापासून जर तू त्रास सहन करत होती आणि त्यामध्ये ते सरळ म्हणते की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल, तुम्ही जबाबदार आहे, तर मग त्यावेळी नाही चौकशी केली. या पत्रामध्ये तिने 6व्या ओळीला मेन्शन केलं शेवटच्या पानात लास्ट पेज. यातून अनुचित मानसिक थोडं पाठीमागे यातून अनुचित काय घडलं तर फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील म्हणून तिने मेन्शन केलं. मग ही सुसाईड नोट कन्सिडर करावी. त्याची तारीख नाहीये, पण तो जो महाडिकच्या विरोधात तक्रार दिली ती CS ला ती 17 जुलैला दिली होती. म्हणजे त्याच्यानंतरचा हा खुलासा आहे. 17 जुलै खुलासाचा आहे. तिने ऑलरेडी तक्रार अर्ज दिला का त्यानंतर तिच्या विरोधात लेटर देण्यात आलेलं आहे सर. त्यानंतर तिने ऑलरेडी 19 जूनला लेटर दिलं का त्यानंतर चालू झालंय. त्यानंतर त्याने उलटी तिच्यावरच हे करण्यासाठी हे अगोदर दिलं होतं तिने म्हणून हे मुद्दामून तिच्यावर चौकशी लावल्यानंतर मग ते खुलासा देण्यात आला जुलै महिन्यामध्ये. नंतर तिने हे सुद्धा केलं, माहिती अधिकारात अर्ज सुद्धा टाकला, माझ्या कुठपर्यंत आलो फॉलोअप. 13 ऑगस्टचा तो पोलिसला आपण म्हणजे तिने पहिले दिली होती आणि त्यानंतर उलट तपासणी तिचीच केल्या गेली पण बाकीच्यांची केल्या गेली नाही. ती जुलैमध्ये झाली. हे जॉब आहे, तिच्या चौकशीचा जॉब आहे. आणि नंतर तिने 13 ऑगस्टला RTI नुसार त्यावर पण तिची माहिती नाही मिळाली. ही एकदाच झाली चौकशी. तिच्या शोकॉज नाही इश्यू केले गेलेलं कधीच, तिच्या कामाची कधीच कंप्लेंट नाही गेलेली, काहीच गेलेली नाही. फक्त तिच्यावर वारंवार दबाव टाकत गेले. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलून द्या, अनफिट पेशंट फिट लिहून द्या. आणि ती निडरपणे राहत गेली. तिने दिलं नाही बदलून म्हणून तिला एवढा त्रास दिला गेला. तिने ऑलरेडी कंप्लेंट दिली होती त्यानंतर ही उलट तपासणी केली गेली तिची. तिने सगळ्यांचे नावं मेन्शन केले. त्या सगळ्यांना आरोपी सह आरोपी करा, आम्हाला न्याय पाहिजे. तिने ऑलरेडी डिटेलमध्ये दिलेलं आहे. याच्यावरच्या नावांची का चौकशी होत नाहीये? माणूस आज त्रास झाला की उद्या सुसाईड नाही करू शकत ना. 6 महिन्यापासून ती त्रासामध्ये होती पण एवढी खंबीर होती ती, डगमगली नाही. 6 महिने झुंजत राहिली एकटीच त्या गोष्टींना. जूनमध्ये तिने स्वतः लेटर दिले, स्वतः RTI टाकला तिने ऑगस्टमध्ये.
कोणीच गांभीर्याने दखल घेतली नाही या गोष्टींची. त्या सर्वांची नाव आहेत, त्यांना सर्वांना आरोपी सह आरोपी करून त्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. सगळ्या गोष्टीची घरी अगोदर पूर्ण कल्पना दिली. मला सांगितलं होतं ना तिने 1 महिन्यापूर्वी. बोलणं झालं होतं. मी म्हटलं टेन्शन मध्ये का दिसत आहे म्हणे मला वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या म्हणून प्रेशर येत आहे म्हटली. आणि पेशंट फिट द्या म्हणून. मी म्हटलं तू वरिष्ठांना कळव. तर ती म्हटली मी वरिष्ठांना कळवलेलं आहे म्हटली आणि लेटर पण दिलेलं आहे. बघू त्यामध्ये काय खुलासा येतो. तर तिने ते जे तक्रार अर्ज दिला नंतर तिने RTI टाकला तर तिला एक्सपेक्टेड होतं की बाबा याच्यामध्ये काहीतरी ॲटलिस्ट त्यांना समज देतील. हे तरी मला म्हणतील की मॅडम इथून पुढे तुम्हाला त्रास होणार नाही. त्यांना समज देण्यात आलेली. पण तिला काही म्हणजे गांभीर्याने घेतलंच नाही तिच्या लेटरला आणि तिला तो त्रास कंटिन्यू चालतच राहिला. एवढ्या डिटेलमध्ये तिने सर्वांची नावं मेन्शन केलेली आहेत त्या 5 पेजेसमध्ये. आणि इव्हन तिने त्याच्यामध्ये 7व्या लास्ट पेजला 7 नंबरला तिने ओळी टाकली आहे की यापुढे जर मला असाच मानसिक त्रास राहत राहिला तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केल्यानंतर प्रशासन जबाबदार आहे. एवढं टाकल्यानंतरही जर कोणी गांभीर्याने घेत नाही ही सुसाईड नोट आहे नाही तर काय आहे सर? 6 पेजेसमध्ये तिने एवढे सगळ्यांची नावं लिहून स्वतः सांगत आहे ती हीच खरी सुसाईड नोट आहे ना तिची, आहे की नाही? त्याच्यामध्ये लिहिलंय ना तिने की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन मला जर कंटिन्यू हा त्रास चालू राहिला तर. त्यानंतर तिला 3 महिने त्रास चालू राहिल्यावर ती काय करणार होती? आम्हाला न्याय पाहिजे. जे कोणी आहेत त्यांना सर्वांना सखोल चौकशी करा. SITची मागणी आहे आमची. SITची मागणी करतो सर आम्ही. आणि महिला IPS अधिकारी पाहिजे आम्हाला. SIT कडे जायची. मी स्वतः पहिल्यांदा टीव्हीला माझा अशा ज्या पद्धतीने हे करायला पद्धतीने जे कोण असतील त्यांना शिक्षा 100. माझी सर्व मीडियाला वगैरे कळकळीची विनंती आहे की ती तर गेली पण तिच्या माघारी तिच्या चारित्र्यावर हे जे शिंतोडे उडवणं चालू आहे हे बंद करावं. जे करत आहेत त्या पण महिलाच आहेत. तोंड बांधून का करत आहेत त्या पण महिलाच आहेत ना. दुसऱ्या महिलाबद्दल असं कसं बोलू शकतात त्या? ती नाही प्रूव्ह करायला म्हणून तिच्याबद्दल ते काही बोलणार का? प्रकार दबावण्यासाठी आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे मारले जाणार का? साहेब हे सुद्धा डॉक्टर आहेत ना MBBS डॉक्टर आहेत. हा त्यांच्या घरामध्ये 5 डॉक्टर आहेत. ते सांगतो काय काय हे साहेब त्या बहिणीनं ती बहीणच झाली समजा. पण ही गोष्टी जी आज तोंड दाबून बोलत आहे हीच गोष्ट तिने अगोदर सांगायचं ना, घरी सांगायचं ना हे फोन करून. आज जे तोंड बांधून बोलत आहे ना त्या आज एक त्यांच्याकडे व्यक्ती नंबर गेला होते ना आमचे, मग त्याच्या अगोदर का नाही ब्लेम करून सांगितलं करणं म्हणजे ही सगळी त्यांनी? चुकीची आता का गोष्ट बोलत आहेत? आणि सुसाईड आहे साहेब, अटेम्प्ट टू मर्डर आहे. Attempt to murder त्याला ही आहे हा. सिस्टीम पूर्ण कारणीभूत आहे साहेब. साहेब, जून पासून जर ही एक सर्वांनी मुलगी घेतलेलं तिथं आहे. तिला पाठिंबा देणारा कोणी नाही म्हणून जर हे सगळेजण अशा गोष्टी करून असेल, आपली बीडचे भरपूर सर मेहनत करून गेलेले आहेत. आज प्रत्येकाला हीच गोष्ट होणार आहे ना तिला बदनाम केलं. महिलेलाच पुन्हा डॉक्टरला संध्याकाळी ड्युटी कशावर देते ह्याची चौकशी व्हायला कशासाठी? तिचं रेकॉर्ड कारण आपलं काम केलेलं किती काम केलेलं डिटेल याची पण चौकशी व्हायला महिलेलाच हमखास ड्युटी कशावर देते? ते आपल्याला दवाखान्यात ते सुद्धा मिळू शकतं की बाकीच्या डॉक्टरला तेवढ्या आहेत का? आहेत का? बीडची आहे म्हणून पण ही नव्हतं. बीडची आहे आमची महिला तिलाच पुन्हा ड्युट्या संध्याकाळी का देतात? हा काही नियम आहे का आपल्यात? आणि पुन्हा तो खटलाय का? उद्या जाणार आहे मुंबईला. परवा दिवशी मी स्वतः मुख्यमंत्र्याची वेळ सांगणार की ती गांभीर्य या प्रकरणात आणि हे जर त्यांनी सोपी नाही घेतली नाही ना मग नाही आता असं ठरलंय. आता लेकराला शिकवायचंच नाही मग. आम्ही लेकरांना शिकवायचंच नाही मग. आपल्या वंजाऱ्याच्या पोरी बाहेर पाठवतात ना शिकवायला. कशाला पाठवते मग? काय नोव्हेंबरला मला मी त्यावेळेसही सांगत होतो कुणाची एका व्यक्तीची बदनामी करायची तर माझी करा, अख्ख्या जिल्ह्याची करू नका. सगळ्या लेकरा बाळाला त्रास बाहेर शिकणाऱ्या कुठल्याही समाजाच्या गावातले साहेब 10 पोरं MBBS बाहेर शिकणारे ते नोकऱ्या करतात. मुलीचा MBBS त्या नोकरी करतात. आमच्या गावातल्या आम्ही शिकायचंच नाही. साहेब आम्हाला रडू येतंय कारण त्या मुलीची माझ्या सगळे पोरी परत येऊन बसल्यात. शिकायचंच नाही का? मग आम्ही काय करायचं आमच्या मुलीने? नोकरी लागल्याने आता नोकरी करायचंच काम झालं नाही. कुठं बी गेलं की तुमचा बीड जिल्हा ते चालूच आहे. कशासाठी बाबा? आणि पुन्हा मुंडे कशासाठी? हे त्या काळात ज्या 4-5 नेत्यांनी केलं ना बीडला बदनाम. एक व्यक्ती एका घटनेपुरता विषय असावा
एका जात समूहाला पूर्ण जे काही केलं त्याचा हा परिणाम आहे. कुठेही गेले की हिनवायला हे चुकीचं आहे सर. मुंडे जर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना सगळेजण मिळून. नाही यांना उचला. ती निडर होती म्हणून तिला जीवाला मुकावं लागलं का? तिने नाही पीएम रिपोर्ट बदलून दिले म्हणून तिला मुकावं लागलं का? काळजी करू. साहेब बीडला चालला पाहिजे एवढी आमची घरात चालले ते जाऊन दे त्यांना. आता इतके माणसांनी काठी बाटी करून काठी हॅलो 10 मिनिटं डॉक्टर साहेब दाखवले डॉक्टर साहेबांना ट्रीटमेंट चालू आहे. 10 मिनिटं नाही एक 10 मिनिटं 10 मिनिटं हां 5 मिनिट व्हायला आहे 5 मिनिटं. कोण पाहिजे पाहून सर करून गावात आलो. थांबा 5 मिनिट जाऊन थांबा हॉस्पिटलवर. अरे हॉस्पिटलवर जाऊन थांबा. बसून देखून दाखवून वाटण केलं गरिबीतून एक डॉक्टर करायला त्याच्यात मायबोकरी आहे. बाकी काय होत नाही. बाहेर येते समोर लाईव्ह मागच
आम्ही बोलू शकतो 5 मिनिटं बंद करा मध्ये 5 मिनिटं नाही मधलं काही येत नाही. हां हां व्यवस्थित बाहेर देऊ दे त्यांना बसा व्यवस्थित नाही इथं फुलं टाकते मागे सरकून घ्या म्हणजे सगळ्याला बसायला मागे या ना इकडे मागे सारखं तुम्ही साईडला या तुम्ही बाजूला सारखा बाजूला सारखा एक मिनिट थोडं शांत होईल. मी आज डॉक्टर संपदा शांतता मुंडे यांच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला आलोय आणि सर्व घरच्यांची चर्चा केल्यानंतर या संबंध प्रकरणाचं जे त्यांच्याकडून ऐकलं त्यामध्ये स्पष्टपणानं पोलिसांच्या आणि तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे. आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली. कारण 2 दिवस अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, पीजी साठी ते पुढे लागणार आहे. 2 दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे, ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या करून आणलेली आहे, त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे. मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी SIT नेमावी, त्या SIT मध्ये सिनियर मोस्ट IPS अधिकारी महिला द्याव्यात आणि त्यांच्या मार्फतच त्या जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी त्या तपासामध्ये न ठेवता त्या ठिकाणी हा तपास होणं आवश्यक आहे. कारण हे प्रकरण फार वेगळं आहे. या प्रकरणामध्ये एकीकडं ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा चुकीचे सर्टिफिकेट देत नाही म्हणून पोलीस त्यांच्यावरती अत्याचार करत होते. त्याच्या तक्रारी त्यांनी CS पासून अनेक जणांकडे केल्या की अशा वेगवेगळ्या दबाव माझ्यावर येतोय. एवढंच नाही तर शेवटी त्यांच्या जबाबामध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या. ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग पोलिसाच्या तपासामधला आहे. म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या 4-5 पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी
या बीड जिल्ह्याला बदनाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात, प्रत्येक जमात, सर्व 18 पगड जाती बदनाम होत होत्या. याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होतं, कुणी ना कुणी नोकरी करत होतं. त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही. आणि आज तेच प्रकार त्याला हेही कुठंतरी कारणीभूत आहेत. नाही तर हिनवणी झाल्या नसत्या. आज हे समोर आलंय, हे आज समोर आलंय. न समोर येणारे आणि गुपचूपपणानं गाव सोडून कोसो किलोमीटरवर आपले पोट भरणारे लोक किती हिनवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे. एवढंच नाही, याबाबत मला पोलिसांना, प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी पीएमसाठी. इथपासून सगळ्या गोष्टी चौकशी करण्यासारख्या आहेत. आता हाताच्या बघितलं आपण, त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे. एक बहीण आपल्या बहिणीचं हस्ताक्षर अतिशय व्यवस्थितपणाने ओळखू शकते. त्या हस्ताक्षराची ऑटोप्सी करण्यासाठी साताऱ्याला गेले तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबून ठेवलं. या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि आत्ता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत. इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय. आता तरी बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार, पुन्हा भगिनीची आमच्याची इब्रत काढणार, कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार. आपण लोकशाहीचे 4 स्तंभ आहोत. थोडा तरी जनाचा नाही मनाचा विचार आपण केला पाहिजे. माझी हात जोडून विनंती आहे की आम्ही एकटे डॉक्टर संपदाला या ठिकाणी पूर्णपणाने न्याय देऊ शकत नाहीत. याला तुमची सुद्धा गरज आहे. आता बघितलं एक इथं जिवंत उदाहरण आहे. गरकळ म्हणून एक मुकदमा, त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत. आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत. काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं आणि मरुस्तर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली. त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, त्यांना परत पाठवून द्या, म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या. इथंच हा व्यक्ती इथंच आहे हेच सांगेल. म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही. डॉक्टर संपदाला न्याय मिळवून देईलच. साखर सम्राटांची दादागिरी त्या ठिकाणी आहे का आणि मजूर आणि जे मुकादम आहेत त्यांना कुठेतरी डांबून ठेवण्यासाठी अशा पद्धतीने दबाव टाकला गेला आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला असं वाटतं. नाही, आपल्याला तेच सांगितलं ना मी की यांचे ट्रॅक्टर जमिनी का लावली, जमिनीकडून पैसे घेतले माझे, हे उत्तर आहे का? आणि त्या ट्रक महात्मा थँक्यू. हिंदी प्लीज या बाजूला थांबा आमचं माईक निष्ठत आहे बरं का. कुठं काय
मी पटकीने बंद कर ना ते बंद कर. सांगा काय काय आता कोण कुणाकडे गेले ना गेले असं कुठतरी असं कुणाकडे ऐका नाही फोन जरा माझा फोन कुणाकडे काय माहिती माणूस माने कुठे गेले माने कुठे गेले बोला